नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराज दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। तांत्रिक विश्लेषणाची किमिया। जिंतूर पोलिसांनी शोधले 14 हरवलेले मोबाईल, नागरिकांचा आनंद द्विगुणित। जिंतूर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मोठी कामगिरी केली आहे। मागील वर्षभरात हरवलेले व चोरीस गेलेले तब्बल 14 मोबाईल फोन शोधून काढत त्यांच्या मूळ मालकांना परत केले। या उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। सन 2024 ते एप्रिल 2025 या कालावधीमध्ये जिंतूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बाजारपेठ, बसस्थानक आणि सार्वजनिक ठिकाणाहून अनेक मोबाईल हरवले किंवा चोरीला गेले होते। याबाबत अनेक तक्रारी दाखल झाल्यानंतर पोलीस अधिकारी रवींद्रसिंह परदेशी यांनी याची गंभीर दखल घेऊन तपास पथकाला तांत्रिक विश्लेषणाद्वारे हरवलेले मोबाईल शोधण्याचे आदेश दिले। पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय विजय जाधव, कर्मचारी बालाजी पुंड, दीक्षा लोकडे, पीएसआय जगदीश मेत्रे आणि अजय घुले यांनी अथक प्रयत्न करत मोबाईल शोध मोहीम राबवली। परिणामी तब्बल 3 लाख रुपयांचे 14 मोबाईल परत मिळाले। 15 ऑगस्ट 2025 रोजी पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या हस्ते हे मोबाईल संबंधित मालकांना सुपूर्द करण्यात आले। अनेक नागरिकांनी मोबाईल परत मिळाल्याने समाधान व्यक्त केले। काहींनी तर हरवलेला मोबाईल परत मिळण्याची आशा सोडली होती, मात्र जिंतूर पोलिसांच्या मेहनतीमुळे त्यांना त्यांची मौल्यवान वस्तू पुन्हा मिळाली। ब्युरो रिपोर्ट, महाराज दर्पण 24। दीड महिन्या अगोदर माझा मोबाईल हरवण्यात आला होता। त्याची मी इथे कंप्लेंट केली होती 1.5 महिना पहिले। अचानक काल परवा मला सरांचा फोन आला, म्हणे मोबाईल सापडलेला आहे, येऊन घेऊन जा। खरंच अपेक्षाही नव्हती कधी मोबाईल भेटेल म्हणून, अचानक असा भेटला, आनंद होते। आणि खरंच पोलीस प्रशासनाचा आभार, इतक्या तत्परतेने लवकरात लवकर माझा मोबाईल सापडून दिला। बोला। ऑनलाईन कंप्लेंट केली होती आणि ऑनलाईन कंप्लेंट केल्यानंतर मोबाईल एका वर्षाच्या आत मिळाला। अपेक्षाही नव्हती मोबाईल मिळेल म्हणून, परंतु साहेबांच्या प्रयत्नांना यश आलं आणि माझा मोबाईल एका वर्षाच्या आत मिळाला। धन्यवाद। आणि सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। परभणी पोलिसांनी जिंतूर पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण 20 मोबाईल CSAR पोर्टलवरून जे लोकांचे हरवले होते सगळे शोधून काढलेले आहेत आणि ते आम्ही सर्वांना परत दिलेले आहेत। जवळपास हा 3 लाखाचा मुद्देमाल आहे, जो आम्ही शोधून नागरिकांना परत केलेला आहे। किती कंप्लेंट आलेली आतापर्यंत आमच्याकडे जवळपास 100 जवळपास कंप्लेंट आहेत या वर्षामध्ये, आणि त्या कंप्लेंटच्या सगळ्यांचा फॉलोअप घेणं चालू आहे। आतापर्यंत आपण 20 पेक्षा जास्त मोबाईल ट्रॅक करून लोकांना परत केलेले आहेत। या 2 महिन्यामध्ये आम्ही 20 मोबाईलचे हस्तगत केलेत आणि नागरिकांना परत केले आहेत। यामध्ये कशा प्रकारे ऑनलाईन पोर्टल आहे CSAR, त्या पोर्टलवरून आम्ही ते हरवलेल्या मोबाईलचा डाटा भरतो आणि डाटा भरल्यानंतर ते मोबाईल जर कोणी ऍक्टिव्हेट केला तर त्याची माहिती आपल्याला सगळ्या पोलीस स्टेशनला भेटते। पोलीस स्टेशनला प्रत्येक पोलीस स्टेशन एक नोडल ऑफिसर असतो आमचा। त्या आज 15 ऑगस्टच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो। माननीय पोलीस अधीक्षक साहेब परदेशी साहेब यांच्या आदेशान्वये जे मोबाईल मिसिंग जे आहेत, मोबाईल मिसिंगच्या प्रकरणांमध्ये आम्हाला वरिष्ठांचे तसे आदेश झालेले होते की जे मोबाईल मिसिंग आहेत ते शोधून काढा। याद्वारे MHA महाराष्ट्र मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स दिल्ली यांचं एक पोर्टल आहे CSAR पोर्टल। या पोर्टलमध्ये जे मोबाईल मिसिंग आहेत किंवा जे मोबाईल हरवलेले आहेत, जे चोरीला गेलेले आहेत, यांचे जे कंप्लेंट्स आहेत, ह्या पब्लिकने त्या कंप्लेंट्स त्याच्यामध्ये टाकायच्या असतात व त्याच्यानंतर सदरचे मोबाईल जेव्हा ते ॲक्टिवेट होतात तर त्या थ्रू आम्हाला तशी माहिती सायबर सेल जे आहे, सायबर सेल आम्हाला माहिती तशी देते। यामध्ये गेल्या 2 ते 3 महिन्यामध्ये अनेक मोबाईल मिसिंग या पोलीस स्टेशनला रजिस्टर होत्या। त्याच्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक साहेबांचे आदेश होते की सदर मोबाईल शोधून आपल्याला फिर्यादीला परत करायचे। त्यावरून आमची जी टीम आहे, पोलीस स्टेशनच्या टीमनी सदरचे मोबाईल जे आहे, जशी जशी माहिती मिळत गेली त्या माहितीनुसार सदरचे मोबाईल शोधून काढलेले आहेत। यापूर्वी 6 मोबाईल तसे देण्यात आलेले होते व आज 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनी 14 मोबाईल जे आहेत, जवळपास 2.5 लाख ते 3 लाखाचा जो मुद्देमाल आहे तो फिर्यादींना मुद्देमाल देण्यात आलेला आहे। माननीय वरिष्ठांच्या आदेशानुसार तशी कारवाई करण्यात आलेली आहे। जिंतूर पोलिसांतून ही कारवाई झालेली आहे। वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार झालेली आहे। PI सरोदे साहेब आहेत, सपोनी पुंड साहेब आहेत व याच्यामध्ये आमची सर्व टीम आहे। यात ही कारवाई करण्यात आलेली आहे।